मी गुन्हेगार आहे म्या, मला माफ कर. समद्यांचे गुन्हेगार आहे मी. मला कळतंय ही चूक माफ करण्यासारखी नाहीये, पर तरी मी ताई शांत बाबा गो. हा, यात तुमची काही बी चूक नाही. तुमच्या जागी कुणी बी असतं ना तरी असंच वागलं असतं. ती परिस्थितीच तशी होती ताई. हे काय बी असलं ना वहिनी, तरी आता मी तुमच्या नजरेला बी नजर देऊ शकत नाही. म्या केलेल्या चुका परिस्थितीवर लादून जगू शकत नाही. म्या इतकी वाईट वागत होते तुमच्याशी, पण तुम्ही समधी मला जीव लावत होतात, तरी बी माया लावत होतात मला. आणि त्या प्रेमाच्या बदल्यात म्या काय दिलं तुम्हाला? निस्ता तिरस्कार. आणि ते मी त्या फसव्या पोरी पायी. आत्या आत्या अगं शांत हो, शांत हो. हे बघ आत्या, आम्ही ठरवलं असतं ना तर आम्ही मेनकाला कवाच घराबाहेर काढलं असतं. कारण तिच्याबद्दल आम्हाला समजसनी कवाच कळलं होतं. पण अक्षराचं म्हणणं होतं की जे काय कर आहे ते समज मेनकाच्या तोंडूनच आलं पाहिजे. आणि अक्षरा असं का म्हणली माहितीये तुला? कारण तिला या घरापासून तुला तुटू द्यायचं नव्हतं, तिला हे घर तुटू द्यायचं नव्हतं. आम्ही रागाच्या भरात काय बी पाऊल उचलला असतं ना तर त्याची ठेस तुला लागली असती. आणि अक्षराला ते झालेलं नको होतं बघ. आत्या अगं, अक्षरानं एवढा समजा इच्छा तुझ्यासाठी केला आणि तूच जर घर सोडून जाणार असशील ना तर अक्षरा जिंकून बी हरली असं होईल. आणि तुला चालेल काय? आता तूच ठरव काय करायचंय. ताई आता तरी ध्यानात येतंय ना, हे समजा अक्षरानं तुमच्यासाठी केलं होतं. आणि त्याच तुमच्या लाडक्या सुनबाईचा आज गृहप्रवेश आहे. मग अशा शुभ मुहूर्ताला डोळ्यातून पाणी काढणार बाई तुम्ही? पुसा बरं डोळे. पर तरी मी